रामटेक तालुक्यातील सोनेघाट गावातील तलावातून तब्बल 200 ब्रासपेक्षा अधिक मातीचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचा मोठा गौप्यस्फोट महान्यूज 7च्या 18 एप्रिलच्या बातमीतून झाला। या वृत्तानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून तहसीलदार रमेश कोळपे यांनी ही उत्खननाची कबुली दिली आहे। सदर प्रकार सोनेघाट ग्रामपंचायतीच्या सर्वे क्रमांक 95 मध्ये घडला असून यामध्ये स्थानिक प्रभावशाली लोकांचा सहभाग असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे ही माती गुरुदेव ॲग्रो कंपनीमध्ये टाकण्यात आल्याची माहिती पटवारी प्रतीक बागडे यांनी दिलेल्या अहवालातून समोर आली आहे। या वृत्ताच्या इम्पॅक्ट नंतर तहसील प्रशासनाने चौकशी सुरू केली असून आता दोषींवर कितपत कार्यवाही होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। सोनेघाट ग्रामपंचायतच्या अंतर्गत असलेल्या तलावामध्ये अवैध माती व मुरमाचं उत्खनन होत असल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्या गावचे तलाठी आहेत त्यांनी स्पॉट इन्स्पेक्शन केलेलं आहे। तिथले ग्रामपंचायत सदस्य जे आहेत देवा मेहरकोळे यांनी त्या ठिकाणी उत्खनन सुरू केलं होतं। देवाचा पंचनामा कार्यालयास प्राप्त झाला असून देवा मेहरकोळे यांना नोटीस काढण्यात आलेली आहे आणि त्यांचं लेखी म्हणणं घेऊन त्यांच्यावरती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 48(7)8 अंतर्गत नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल। अहवाल याच्यामध्ये 200 ब्रास उत्खनन झाल्याचं त्यांनी दिलेलं आहे तलाठी अहवाल, परंतु याची मोजमाप करून जरी जास्तीचं उत्खनन असेल तर तेवढ्या ह्याच्यावरती त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येईल। रामटेकहून पंकज चौधरी यांची रिपोर्ट महान्यूज 7 करिता। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।